नमस्कार, मी रोहित मेटकरी महूदनं बोलतोय. कटपळ गावात आलतो विकास दुधाळ यांच्या प्लॉटवरती मिरचीच्या. त्यांचा 600 टन माल निघालेला आहे. त्यात ही रिटर्न माल निघाला आहे 2-3 बॉक्स. माल एक नंबर आहे बरं का. आम्ही दररोज भरतोय बरं का, पण असं क्वालिटी कुठं नाही भेटत. 6 टनामध्ये 2-3 बॉक्स निघालेले एक नंबर माल. भोसले ॲग्रीमार्ट प्रस्तुत मातीपासून महाकथा भाग 4. दगडातून फुलवलेलं हिरवंगार स्वप्न. आपल्या सर्वांच्या साक्षीने साकारलेली ही कथा शेती म्हणजे फक्त पिकवणं नाही, ती असते आत्म्याची तपश्चर्या. नमस्कार मंडळी, मी सुहास भोसले, भोसले ॲग्रीमार्ट, चिकमहूद. आज मी तुमच्यासमोर एका अशा माणसाची कथा घेऊन आलो आहे की ती ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर माती धुसर होईल, पण मनात एक हिरवं स्वप्न उमलून येईल. ज्याच्याकडे स्वतःची जमीन नव्हती, पण जमिनीवर विश्वास होता. ज्याच्याकडे लाखो रुपये नव्हते, पण लाखो कष्टांची तयारी होती. ज्याच्या नशिबात काटे लिहिले होते, पण त्याने त्या काट्यांवरच हिरव्या स्वप्नांची फुलं फुलवली. ही कथा आहे विकास दुधाळ या दुधाळवाडी गावच्या एका साध्या भोळ्या स्वप्नवेड्या शेतकऱ्याची. धरणीची आन तुला जीवाचा रान कर तू, पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू. लोक आपल्यासाठी करताय, त्याला माहिती देतात. एकदा ती माहिती मिळाली की आपण आपल्या वावरात धरणीची आन तुला जीवाचा रान कर तू, पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू. पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू. अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू. लढा तू लढा तू लढा तू बळीराजा. वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा. लढा तू लढा तू लढा तू बळीराजा. वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा. आपलं मार्केट आपल्याला तयार करायचं, आपणच तयार करायचं. येतील जातील संकटेही सोडू नको तू साथरा. एकजुटीनं लढूया सारे घेऊन हाती हातरा. नदी पेटली देवत ठेवू वातर. स्वाभिमानी लढवयाही शेतकऱ्याची जात होई. आम्हालाची शपथ घेऊन कुलवसार रागर. काळ्या आईची पुण्याई खेळतीच तू दादर. पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू. अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू. लढा तू लढा तू लढा तू बळीराजा. वाट हीर तुझीच तू झोकून दे बळीराजा.
वय फक्त 30, पण डोळ्यात झळाळणारी स्वप्न जणू एखाद्या पोराच्या पहिल्या स्वप्नासारखी निरागस. त्या मार रानावर जिथं कुजलेल्या मातीचीही इच्छा राहत नाही, जिथं केवळ दगड, काटे आणि रखरखाट आहे, तिथं तो एकटाच उतरला. हातात नांगर, छातीवर धैर्य आणि डोक्यावर आभारभर स्वप्न घेऊन. दादा, ही माती आता नुसती माती राहिलेली नाही. एकदा बघा, मी काहीतरी वेगळं करतो. हे त्याचे शब्द होते, अगदी नशिबालाही आव्हान देणारे. 22,000 रोपं, हंटिंग्टन मिरचीची जात, 1.5 एकर जमीन, ना पाणी ना सावली, पण तरीही पहिल्याच तोडणीला मिळालेला दर 77 रुपये किलो. कोणीतरी म्हणालं, हे तर स्वप्न वाटतंय, पण आम्हाला वाटलं हेच खऱ्या शेतकऱ्याचं युग आहे. माझं नाव विकास महादेव दुधाळ, राहणार दुधाळवाडी, गाव कटपळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. काडी आहे आपली 20,000. ह्या आपली उन्हाळ्यातली 25 मेची तारीख. ह्या वर्षीचा अनुभव असा की प्लॉट अतिशय चांगला बसलेला आहे. आपल्या व्हरायटीला टेम्परेचरमध्ये चांगलं सेटिंग झालं आहे. तुमचं सुहास भोसलेचं ट्रीटमेंट होतं, त्यांनी चांगलं लागेल ते औषध त्याला दिली, त्याच्यामुळे सर्टिफिकेटिंग चांगलं झालं. आज आपल्या प्लॉटला 50 दिवस झालेत आणि पहिला तोडा आहे. पहिल्या तोडात 6 टन माल निघाला आहे. अजून एक 4 दिवसांत 7 ते 8 टन माल निघेल. आता दर आपल्याला 77 रुपये मिळाला. तर ढोबळीपासून चांगलं झालेलं आहे. 7 वर्ष मी मिरची लावतोय. 7 वर्षात माझे 7 एकर जमिनी मी खरेदी केली. गाडी झाली, बंगला माझा 25 लाखाचं काम चालू आहे. ढोबळीतून मला चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे. 7 वर्षाच्या पाठीमागं काय आपले ज्वारी शेतीच करत होते आमचे वडील, पण मिरचीचं काय येत नव्हती फळ उत्पन्न हे असं काय. पण आम्ही असं ठरवलं की शेती मिरची लावायची. मिरचीपासून उत्पन्न चांगलं मिळाले. त्याच्या मागे होती एक अबोल पण विलक्षण ताकदवान साथ, त्याची पत्नी. ती रोपं लावत होती, पण ती मातीवर नाही तर त्या माणसाच्या मनावर विश्वासाची नाजूक फुलं लावत होती. रोज पाणी, रोज निगा, आणि तरीही चेहऱ्यावर हसू. जणू ती म्हणते, आपण दोघं मिळून करू शकतो. आज शिमला मिरचीच्या जोरावर त्यांनी 25 लाखांचा बंगला उभारायला घेतलाय. तो बंगला म्हणजे विटांचा ढिगारा नाही, तो त्यांच्या झिजलेल्या हातांनी उभा केलेलं मीही जगू शकतो असं स्वप्न आहे. पण ही गोष्ट इतकी सरळसोट नाही. हो, वाट कधी हरवली होती. ब्लॅक थ्रिप्सनं काही प्लॉट्स खाल्ले, बाजारात भाव पडले, माणसांनी तोंड वाकडं केलं. पण विकास भाऊच्या हसण्यात एकच शब्द कायम लपलेला असायचा, ठीक आहे, पुढच्या वेळेस जिंकीनच. अशा लोकांना फक्त शेतकरी म्हणणं म्हणजे त्यांच्या तेजाचा अपमान होईल. त्यांचा शेतीचा अनुभव 7 वर्षाचा आहे आणि 7 वर्षात त्यांनी अपार कष्ट करून 7 एकर क्षेत्र खरेदी केलं आहे. ते आहेत स्वप्नांची मशागत करणारे वीर. आणि हे सगळं शक्य झालं कारण आम्ही फक्त खतं विकत नाही, आम्ही शेतकऱ्यांच्या मनात मी करू शकतो हा विश्वास पुन्हा जागवतो. दर आठवड्याला प्लॉटवर भेट देतो, फवारणीचं वेळापत्रक देतो, खतांचं अचूक मोजमाप सांगतो, उत्पादन वाढवण्याचं मार्गदर्शन करतो. हे आमचं काम नाही, ही आमची मातीशी असलेली निष्ठा आहे. दगडांनी झाकलेली ती जमीन विकास भाऊंनी सपाट केली. त्यावर फुलवलं एक स्वप्न जे इतरांना फक्त पावसात दिसतं, पण त्यानं ते उन्हात जपलं. दर आठवड्याला आम्ही त्यांच्या प्लॉटवर गेलो. औषध किती द्यायचं, खत कधी टाकायचं, कोणती वेळ योग्य आहे, हे सगळं सांगितलं आणि त्यांनी ते मनापासून केलं. त्यांच्या अपरंपार कष्टातून पिकलेलं हे सोने आहे. आम्ही फक्त एक माध्यम आहोत. आज विकास भाऊ शिमला मिरचीचं पीक घेत आहेत, पण खरं तर त्यांनी उगवलेलं आहे प्रेरणेचं झाड. ही आहे भोसले ॲग्रीमार्टची मातीपासून महाकथा. दगडातून उगवलेलं हिरवं स्वप्न. सुहास भोसले, भोसले ॲग्रीमार्ट. तुमच्या मातीपासून उगवणाऱ्या महाकथांचं मूळ बीज